तर राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन गेल्याने मंत्री भरत गोगावले मुंबईला रवाना झालेले आहेत। रायगडमधील सर्व कार्यक्रम रद्द करून गोगावले आता मुंबईला रवाना झाले। दरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। पक्षाचे काय काम आहेत, इतर काय घडामोडी आहेत, आता आम्हाला 15 तारखेला यांचा प्रवेश करायचा आहे, त्याच्यावर आम्हाला काय चर्चा अशा काही गोष्टी असतात। शेवटी पक्ष बांधणी, पक्ष वाढवणं आणि जी काय जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे मंत्र्यांची ती आम्हाला पार पाडेल। तर महाराष्ट्र दौऱ्यावरती असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज दिल्लीसाठी रवाना झालेत। मात्र दिल्लीला रवाना होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहांच्या भेटीसाठी दाखल झालेले होते। दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे आणि यावेळी त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेब हे आमच्या NDAचे आणि महायुतीचे नेते आहेत। ते काल रायगडवर होते, काल मुंबईत कार्यक्रम होते, आज देखील मुंबईमध्ये होते। त्यांची सदिच्छा भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण काय, याच्यामध्ये कुठलाही राजकीय विषयच असला पाहिजे असं काही नाही आहे। तर महायुतीतल्या वादाच्या चर्चा शिंदेंनी फेटाळलेल्या आहेत। पालकमंत्री पद आणि अर्थ खात्यातील फाईल्सवरून महायुतीमध्ये वाद आणि धुसफूस आहे अशी चर्चा सुरू होती। यावरती शिंदेंनी प्रतिक्रिया दिली। महायुतीत धुसफूस नाही, खुशखुश आहे असं शिंदे म्हणाले। आता कालच मी बातम्यांमध्ये ऐकलं की मी असं म्हणालो, मग अमित भाई असं म्हणाले, हे तुम्हीच सगळं चालवताय। धुसफूस नाही, खुशखुश आहे, काही धुसफूस नाही। दादा पण म्हणाले आणि आम्ही काम करणारे लोक आहोत। काम करणारे लोक तक्रारीचं रडगाणं गात नाहीत, आम्ही रडणारे नाही लढणारे आहोत। असेल काही ते बसून ते चर्चेतून सगळं सुटणार। तर अर्थ खात्याकडून आमच्या फाईल्स क्लिअर होत नाहीत अशी तक्रार शिंदेंनी केंद्रीय मंत्री अमित शहांकडे केल्याची चर्चा सुरू आणि शिंदेंनी शहांची भेट घेत अजित पवारांची तक्रार केली। या चर्चेवरती आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। याबाबत शहा मला काहीही बोलले नाहीत, माझे आणि शिंदेंचे संबंध चांगले असून ते तक्रार करतील असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया देत तक्रारीच्या बातम्या अजित पवारांनीच फेटाळलेल्या आहेत। मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाहीत। हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा। या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो, स्वतः देवेंद्रजी बरोबर होते, स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते। आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळं ते तिकडं तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही। जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील, CMशी बोलतील। अशी कोणतीही तक्रार केली नाही असं अजितदादांनी सांगितलं आहे। अजितदादा स्वतः बोलतो आज परत भेट घ्यायला आणि मला व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत, उत्तम नेते आहेत। तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेब एक आक्रमक नेते आहे। जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं अमित भाईंना सांगून बोलतील नाही। त्यांना बोलायचं असेल तर ते डायरेक्ट कॅबिनेटमध्ये अजितदादा बोलतील। तर पालकमंत्री पदावर सुद्धा लवकरच मार्ग निघेल अशी माहिती अजित पवारांनी दिली। पालकमंत्री पदाचा विषय अजून सुद्धा चर्चा होते, त्याच्यावर आम्ही त्याबद्दल काही आपण काळजी करू नका, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे। त्याचा यंदा TPCचा प्लॅन पण जिल्हा वार्षिक योजनेच्या संदर्भामध्ये त्यांना जो काही निधी द्यायचा आहे तो पण निधी आम्ही दिलेला आहे आणि त्याच्यातनं मार्ग निघाला तुम्हाला सांगितलं जाईल।